नमस्कार. पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. भगवद्गीतेचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग सुरू आहे. भाद्रपद महिना सुरू आहे. कालच्या सत्रात जशी आठवण करून दिली होती, श्रावण नंतर भाद्रपद येतो. ऐकल्यानंतरच चांगला सत्संगाची जशी महिमा आहे, निवांतपणे बसून लक्ष देऊन जर ऐकलं श्रवण, तर मग गतीला सुरुवात होते. जी कुठली प्रगती झाली आहे, शाळेत गेलो, शिक्षकांनी सांगितलं ते ऐकलं, गुरुसमोर बसलो, जो मंत्र दिला, सत्संग दिला, तो ऐकला. कोणी सल्लागार असेल, आमच्या जीवनात कोणी श्रेष्ठ आदर्श असेल, त्यांच्यासमोर प्रश्न मांडले, त्यांना आपलं मनोगत सांगितलं, त्यांनी जो उपदेश केला तो ऐकला. श्रावण मास झाला ऐकून. आता ही तयारी आहे भाद्रपदात. सुभद्रा, देवीचं नाव भद्रे. भाद्र म्हणजे शुभ, कल्याणकारी, मंगलमयी, चांगुलपणा. त्या पदात स्थित करणारा हा काळ. ह्यात आलेली सुंदर संकष्ट गणेश चतुर्थी, त्या निमित्ताने चांगली वाटचाल. ध्यानाच्या वेळेस म्हटलं, समजा समोर गणेश गणपती असला आणि मागे साक्षी गोपाल असला, या जीवात्म्याला कष्ट चिंता. जोपर्यंत दोन्हीच्या सोबत असलो, राम लखन विच सिया शोभा ही ऐसी. तुलसीदास म्हणतात, राम आणि लक्ष्मणच्या मध्ये सीता आहे. राम लक्ष्मण विच सिया शोभा ही ऐसी, जीव ब्रह्म विच माया जैसी. जीव आणि ब्रह्म मध्ये वास्तविक जीव ब्रह्म एकात्म आहे, पण त्यात आलेली जशी माया आहे. रामही नाही आणि लक्ष्मणही नाही, तेव्हा संकट आलं. तोपर्यंत रावण नाही येऊ शकला, कुठलंच संकट नाही आला. पाठराखाही गेला आणि अग्र जो आहे तोही गेला समोर. तेव्हा मग संकट आला. हे संकेत करणारी जीव ब्रह्म विच माया जैसी. एक तर ठेवावा आपल्या जवळ सतत. वास्तविक दोन्ही आहेत, समोर मागे, आदो मध्यमचे अंत. समोर मागे मध्ये. गीतेत म्हटलंय, शास्त्रात म्हटलंय, जो मध्ये आहे राजा, तोही तोच आहे. तुला वेगळी वाटते तू आता, गंमत आहे, तोही तीच आहे. जसं काल दोन्ही सत्रांमध्ये सांगितलं होतं, एक व्यक्ती अनेक व्यक्तींना बघू शकते. अनेक व्यक्ती एका व्यक्तीला बघू शकते. अनेक व्यक्ती अनेक व्यक्तींनाही बघू शकतात. एकच जर असला आणि समोर खिडकीतून बरेच लोक दिसत असले, खाली यात्रा सुरू आहे, सगळ्यांना तो बाल्कनीतून बघू शकतो. जोरात आवाज दिला तर ते खालचे सगळे अनेक व्यक्ती त्या व्यक्तीकडे वर पाहून अनेक एकाकडे बघू शकतात. अजून इतर बाल्कन्यांमध्ये, फ्लॅटमध्ये अजून लोक आले, सगळे गच्चीत जमा झाले. हे अनेक आणि ते अनेक खाली यात्रेत असलेले अनेक खालचे, शोभायात्रा, आणि वर गच्चीतून बघणारे लोक. हे अनेक त्या अनेकला बघू शकतात, ते अनेक या अनेकला बघू शकतात. एक अनेकला बघू शकतो, अनेक एकला बघू शकतो, आणि अनेक अनेकला बघू शकतात. पण एकच जर असला तर, बस एकच, कुठेही सगळीकडे फक्त एक, बस. एकच एकला कसा बघेल, कसं समजेल, कसं व्यक्त करेल, त्याचे स्वतःचे गुण कसे कळतील त्याला, त्याचे स्वतःची महत्ता, सामर्थ्य, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, हे सगळं कसं कळेल. एकच असेल तर एकाला कसं कळेल. मग तो एकच जे समर्थवान आहे, सामर्थ्यशील आहे, त्याचं स्वतःच अनेक झालं, तर मग त्या अनेकांच्या द्वारे किती सुंदर पक्षी आहे, किती सुरेख आवाज आहे,
यांची केस किती छान आहे, त्यांची चाल किती चांगली आहे, किती उंच देखणा पुरुष आहे, किती मासोळी सुंदर उड्या मारते, केवढा रुबाबदार सिंह आहे, कशी हत्तीची चाल आहे ऐटदार, वेगळ्या वेगळ्या प्रकारे किती प्रभावशाली, एवढासा किडा केवढा मोठा छिद्र करून टाकतो, कसा पक्षी घरट बांधतो. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा. मी एवढीशी मुंगी एक रव्याचा कण घेऊन कशी आपल्या पूर्ण परिवाराचं पोषण करून घेते. हे इतकी सगळी शक्यता त्याची, त्याच्यामधले जे अनंत, हे अनुभवासाठी एकच अनेक झाला. तर मध्ये जो आहे समोर गणराया, कारण प्रथमेश आहे त्याचं नाव, प्रथम ईश आहे, पहिला आहे, प्रथम तुला वंदितो. गजानना तू गणराया, आधी वंदू तुझ मोरया. समोर तो आहे आणि मागे कोण, साक्षी गोपाल ना. हे दोन, फक्त मधला मी कोणीतरी दुसरा नाहीये, तोही तोच आहे. हे जेव्हा लक्षात आलं, त्याच्याप्रमाणे जेव्हा आचार विचार झाला, तेव्हा मग मोक्ष प्राप्त. बंधनातून मुक्ती, मोक्ष, संन्यास योग सुरू आहे. बाकी सगळं सुटलं. मग अनेकची भ्रांती सुटली म्हणजे संन्यास, एकात स्थिती झाली मोक्ष. अनेक सुटले तर एक मिळाले, एक सुटला तर अनेक मध्ये. एक साधे सब सधे, सब साधे सब जाय. त्या एकाला जर व्यवस्थित समजून घेतला, त्या एकाचा जर अनुभव केला, त्या एकाला जर पकडला, बाकी जगातलं सगळं हातात आलं. त्या एकाला सोडून अनेकच्या मागे लागलो. हेही पाहिजे, असंही पाहिजे, तितकं पाहिजे, तेव्हा पाहिजे, तिथे हे सब साधे सब जाय. जे जे साधलं आजपर्यंत टिकलं का, जे कुठलं टाक, जे व्यक्ती जीवनात आले, जे कपडे घेतले, जे घर, ज्या ठिकाणी जे बघायला गेलो, काही कोणाचं लग्नात गेलो, काही खाल्लं, काल खाल्लेलं टिकते का, आज खाल्लेलं टिकेल का, हे डोक्याची केस राहतील का, कंगव्यात कंगवा केल्यावर कुठे निघून गेले, काय टिकता, शरीरही नाही टिकत, मग बाकी कसं टिकेल. सब साधे सब जण, नाते गोते टिकतात का, संबंध टिकतात का, मित्र शत्रु, सब साधे सब जाए. ते सब में जो एक है, एक साधे सब सदे. सो तो मधलाही तो एकच आहे, कारण वास्तविक एकच आहे. हम्म. त्याच्यावर हे एकदा ज्ञान झालं, मग बाकी जे आहे जसं आहे तसं आहे. पण ते आपल्या या मोक्ष संन्यास योगात माझा, मला असं वाटते बहुतेक तेरावा श्लोक झाला, 14वा सुरू झाला होता. 14-15 सुरू होते असं मला वाटतं. मला वेळ नाही मिळाला पुन्हा जाऊन पाहिला, 1.5 महिन्यापूर्वी कुठे एक्झॅक्टली थांबलो होतो, पण तसंही हा आय एम सर्टन की इथपर्यंत साधारण आलो होतो. आणि तसाही हा भाग महत्त्वाचा आहे. एनिवे 18व्या अध्यायातला तर इथून सुरू करू. पण तुम्हाला जर काही आठवत असेल दुसरं कुठलं तर सांगा, मग आपण तिथून सुरुवात करू. इथे मग 53. 53 पर्यंत. ओके, काय, थँक्यू मावशी. एक इथे इंग्लिशमध्ये रविवारी होतं दुपारी, तिथे 18वाच अध्याय सुरू आहे. हे मी क्लिप लावून ठेवली आहे आणि तिथे ते तिथपर्यंत आलो. बरं झालं सांगितलं मी से. यस, वा, इथे क्लिप लावून ठेवली 54 वर आहे. वा, व्हेरी गुड, एक्सलंट, थँक्यू थँक्यू थँक्यू. एकदम सापशिडीचा अनुभव आला. एकदम 18 वर 53 वर सीडी मिळून गेली. मावशीची भेट. म्हणजे मग या वर्ष संपेस तर आपला 18वा अध्याय संपू शकतो. सो 53, 51, 52, 53 हे सोबत होते. बापरे, पुष्कळ समोरून गेलो होतो. म्हणजे चांगला आहे, फारच छान. ज्यात साधारण सार असं आहे की जे जीवन जसं आहे, जे कार्य समोर आहे, जे नातेवाईक आहे, जे मुलं आहे, जो नवरा आहे, जी बायको आहे, जे घर आहे, जे बॉस आहे, जो धंदा पाणी आहे,
ते सगळं करता करताच जे जीवन जसं प्राप्त आहे त्याच्याद्वारे सिद्धी मिळू शकते याचा मार्ग सांगतो कृष्ण म्हणतो शेवटी. उद्धवालाही सांगितलं तर शेवटच्या दिवशी की तू just आता जात बद्रिकाश्रमामध्ये जे साधारण कंदमुळे जे समोर लाभ प्राप्त होतील ते खा. झाडाच्या पानांचा जे काय कपडे बनवून घालो, समोर जे संत लोक असतील त्यांच्यासोबत राहा, काही जे काही काम असेल समोर कार्य आलं तर माझं काम करून संपव, आणि बाकी मी जे सगळं सांगितलं त्याचा प्रचार कर. प्रचार शब्द मी वापरला, पण कृष्णाने म्हटलं की माझे पंचम भक्ती मम कथा प्रसंग रामानी शब्द तेच सांगितलं नवदा भक्तीचं, की माझे कथा प्रसंग सांगणे इट्स वन ऑफ द नाईन, 9 पैकी एक भक्तीचा जाता सुरू आहे. हे भक्तीच आहे, माझ्या दृष्टीने ईश्वराची भक्ती आहे. जसं मी नेहमी म्हणतो की आजपर्यंत ही गोष्ट नाही म्हटली गीतायोगात, पहिल्यांदा म्हणतोय, पण आजपर्यंत हे म्हटलं की मनाचे विचार, वाणीचा उच्चार आणि शरीराचा आचार हे 3 अलाइंड हवे ना, म्हणजे एक सारखे. मनात जे विचार आहेत तेच वाणीतून उच्चार आहे आणि तेच शरीराने आचार आहे. इथपर्यंत एकदा पक्क झालं, ह्या 3 गोष्टी तर ऐकल्या आपण बरेचदा या सत्रांमध्ये. हे एकदा पक्क झालं की मागे बघितलं, हो मनात जे विचार आहे, आत्ता बघितलं, हो मी तेच बोलून राहिलो आहे, आणि समोर आजचा दिवस तसंच प्लॅन आहे. एकदा पक्क झालं की मग त्याच्या पलीकडे उरलेलं कार्य फक्त असतं मग उरलेल्या वेळात प्रचार, स्प्रेडिंग, पसरवणं. तर उरलेलं आयुष्य त्याच्यात घालवा मग, असा विचार आहे. पुन्हा क्लोजिंग लूप सध्या जो डोक्यात मी माझं सांगतोय, असं मग सायकल सुरू राहते त्याच्या दिशेने. पुन्हा एकदा सांगतो, मनातले विचार, वाणीचा उच्चार, शरीराचा आचार, उरलेल्या वेळात प्रचार, असा आता माझ्या डोक्यात विचार आहे. मग आता मी आत्ताच उच्चार केला, आत्ताच बोललो त्याच्याबद्दल ना. आता त्या दिशेने मी जर आचरण केलं हळूहळू त्या दिशेने, तर मग तिथपर्यंत पोहोचून जाईल प्रचार. जसं उद्धव पोहोचला होता, तर कृष्णाने त्याला ते म्हणलं की जे समोर जसं येईल, खूप वेगळं काहीतरी शोधू नको की मला खूप जाऊन प्रचार करायचा आहे, लोकांना बोलून आणायचं आहे, शोधून आणायचं आहे, किंवा असं सांगायचं समोर जे येतील त्यांना सांग. जिथे आहे तिथे जसं माझं कार्य समजून, त्यांच्यामध्ये मीच आहे हे समजून. थँक्यू माधवी. सो this is my path to retirement. What I just shared, that's where I'm headed. So या हे खूप सुंदर, हा हा खूप सगळ्यात म्हणजे ऑलमोस्ट वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल, सगळ्यात लिबरेटिंग, सगळ्यात दिलासा देणारा भाग आहे भगवद्गीतेतला. थोडंसं 1-2 पावलं मागे घेतो, 49 पासून निदान, म्हणजे मेमरी रिफ्रेश करावा, बिकॉज इट्स जस्ट इन फॅक्ट 48 पासून थोडंसं पटकन. आय फील लाईक 47 मध्ये काय होतं, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् अनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. याच्यात तेच उद्धवाला सांगितले, जिथे जिथे जे समोर आहे ते चालू ठेव. कुठलंही कार्य करशील, तुला वाटलं हे नाही करतं ते करते मी, इथे नाही असं करताय ना, हा धंदा नाही तो धंदा करता, हा जॉब नाही तो जॉब, ही बॉस नाही ती बॉस पाहिजे, या फील्डमध्ये नाही त्या फील्डमध्ये, ही कंपनी सोडून ती कंपनी सोडते, हे घर असं असं झालं दुसऱ्या घरी, इथे या इथे जास्त थंडी आहे तिथे गरमीत जाते, या देशात असा त्या देशात जाते. पण तो कुठेही जाशील तुला किल्बिष गडबड दिसेलच. किल्बिष शब्द, सो म्हणजे चिखल, पाप, डर्ट, काहीतरी प्रॉब्लेम. स्वभाव नियतम कर्मन कुर्वन् आपनोति किल्बिषम. पाप रहित, पापात नाही पोचणार, चिखलात नाही फसणार तू. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् अनुष्ठितात. की जिथे ठेवला तिथे काहीतरी कारण आहे, सिस्टमनी तुझ्यासोबत खेळ, तू सिस्टम सोबत एंगेज झाला आहे पूर्वी जन्मांमध्ये. यू हॅव एंगेज विथ द सिस्टम, की असं नाही असं, तसं नाही तसं. आणि जसे एखादी प्रेमळ आई लहान बाळासोबत बसून जाते, एक सुट्टीचा दिवस आहे, समजा आज काय करणार, आज वर्क नाही आहे, आईला ऑफिस नाही आहे, तर आज बस मी दिवस माझा. परवाच्या दिवशी मी माझ्या एका, म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर, एक चांगली मैत्रिणीसारखी आहे,
लॉरा फेरल अमेरिकन आहे, जे लॉन्च होतं. तर ती म्हणजे तिला एकुलता एक मुलगा आहे, नवरा नाही आहे, सिंगल मदर. ती म्हणाली की 10-11 वर्षाचा. बस मी समर झाला की असंच विचार करते की वीकेंडला कानर नाव आहे मुलाचं, त्याच्यासोबत त्याला कुठे जायचं आहे, त्याला काय करायचं आहे, वीकेंड असला की करते त्याच्यात, म्हणजे मग संबंध चांगले होतात. तसंच ही जी महामाया आहे, महामाता जी आहे, प्रकृती जी आहे, निसर्ग जो आहे, ती तशी प्रेमळ दयाळू आई आहे, आणि आपण तिचं बाळ आहे. तर ती म्हणे ठीक आहे बेटा, तुला ह्याच्याशी खेळायचं आहे, हे तुला असं पाहिजे का, चल आपण असं करू. अच्छा, तुला इथे जायचं, चल मी घेऊन चालते तुला. तुला हे खायची इच्छा झाली का, चल मी आज तुझ्यासाठी हे बनवते. असं करत 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 इथपर्यंत आलोय तिच्यासोबत. तर आता इथून वेट येऊन पुन्हा टँट्रम्स थ्रो करणं, धंदे करणं, तमाशे करणं नाही. ते नाही, तुझ्यासोबत आहे तुझी आई, आणि तुझी सुहृद आहे, आई आहे. आई कधीच वाईट नाही विचार करत बाळांसाठी, आपला मुलांसाठी शक्यच नाही, तिचं डिझाईनच नाही आहे. एक वडील विचार मनात डोक्यात येऊ शकतो आणि करतो, आईचं नसतं कधी तसं. ही आई आहे. वडील तर बसलाय तो ब्रह्म बनून आपला निर्गुण अवस्थेमध्ये, मी काय नाही करत म्हणून. न मे कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा, मी काय नाही करत सांगून देतो. तर क्लासिक फादर. तर जे ठेवलंय, जिथे ठेवलंय, जे तिथे बरोबर जर अलाईन होशील, त्यातलं समजून घेशील, तर ठीक राहील. सहजम कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेन रेव अनहिता. अग्नी असेल तर तिथे अगर देर इज फायर देर इज स्मोक, थोडा धूर राहणारच आहे. कर्म जर करणार असेल, कुठलंही कर्म करशील, तर काही ना काही त्याच्यात फॉल्ट राहणार आहे. फॉल्टलेस कर्म नाही आहे. कारण काही ना काही त्यात स्वार्थ आहे, काही ना काही इच्छा आहे, प्राप्तीची लालसा आहे, पिपासा आहे. म्हणजे सहज आहे समोर, नॅचरल आहे. नेचर, नॅचरल मध्ये काय, नेचरल, नेचरनी समोर आणलेला, दॅट इज नॅचरल. नैसर्गिक आपण म्हणतो, निसर्गाने समोर ठेवलेला. साहजिक म्हणतो, साहजिक आहे, साहजिक आहे, सहज त्याने आलेला. हम्म. तर ते ते जे कार्य आहे त्याच्यात काही दोष नाही, बिकॉज ते तिच्या समोर आलं, ते दुःखत आहे. बिकमिंग पार्ट ऑफ द सिस्टम, अलाइनिंग विथ द सिस्टम. ती 10 लाख लोक मिळून जगन्नाथाचा रथ ओढतात. ज्याच्याने जेवढं होईल तेवढं ओढ, पण काही ना काही तू थोडं तर त्याला ऍडिटिव्ह होऊनच राहिलाय त्या महारथाला, जगन्नाथाला नेणारा. तसा हा जो संसाराचा गाडा म्हटला याला, एवढा मोठा रन, त्या ओढण्यामध्ये मदत करा. असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म सिद्धिं परमाम संन्यासेनाधिगच्छति. हाच संन्यास आहे, इथूनच संन्यास मिळेल. एकदम तू तड़ाका धूमधड़ाका करून आत्ता तोडफोड करून सोडून, अरे हे सब हमको नहीं चाहिए, कोई बेकार है सब संसार, भरा गेला सोडून पळून नाही जायचं तो, त्यांनी संन्यास नाही आहे. ते आपण बरेचदा ऐकलं गीतेत. 5व्या अध्यायापासून सुरुवात झालं ते, या थीमची 5व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकात हा विषय पहिल्यांदा घेतला होता. गेयस्य नित्य संन्यास, फॉर एव्हर मिलेनियर. डोंट वरी अबाउट इट, इथपासून तू बिंदास नसेल. यो न द्वेष्टी न कांक्षती. 2 कामं करशील तर कशाचाच, कुठल्या वस्तूचा नाही, व्यक्तीचा नाही, व परिस्थितीचा नाही, द्वेष नको करू. आणि न कांक्षती, कुठल्याच वस्तूची, व्यक्तीची, परिस्थिती आकांक्षाही नको करू. हे पाहिजे हे नको, हे पाहिजे हे नको. तर नित्य संन्यासी, इन्स्टंट संन्यास. निर्द्वंद्वो हे महाबाहो, मग काही झंझट नाही. निर्द्वंद्व म्हणजे झंझट फ्री. सुखम बंधात, म्हणजे मस्त डोक्यामध्ये हात घालून बिंदास पायावरतून बसून जायचं. जे जीवन आहे जसं तसं. तिथपासून अनेकदा हे विचार आले, 5व्या अध्यायापासून इथे आला. आता बस निपट आहे, पोथी बंद करायची वेळ आली आहे. की असं जर असलं, आसक्त बुद्धी सर्व, तर सगळीकडे आसक्ती रहित जर गेलं, समोर आलेलं कार्य स्वतःसाठी म्हणून, मला काय याच्यातून व्हॉट्स इन इट फॉर मी म्हणून नाही केलं, आपल्यावर नियंत्रण ठेवून जितात्मा विगत स्पृह. विगत म्हणजे पूर्णपणे निघून गेलं, उखाडून फेकलं. अंगणातले आपण काढतो ना वीड्स, ते नको असलेलं झाड, ते नुसते पानं तोडले तर नाही होत. नुसतं ओढलं आणि अर्ध तुटलं तरी नाही, पुन्हा उगत आहे. ते हलवून हळूहळू पण पूर्ण जर काढलं, त्याला विगत म्हणतात. मग नाही येणार ते पुन्हा.
तर विगत काय? स्पृहा म्हणजे तहान, इच्छा, तृष्णा, काहीतरी लालसा, डिझायर, लॉंगिंग, यर्निंग जे आहे, अरे यार असं पाहिजे, अरे असं पाहिजे, अरे हे झालं पाहिजे, हे विगत जर झालं, उखाडून फेकलं. हा हा ही थीम, हा विषय अनेकदा भगवद्गीतेत. ह्याच्यासाठी सांगतोय की आता हे ज्याला संपायची वेळ येते आपली भगवद्गीता, हे दुसऱ्या अध्यायात 56व्या श्लोक 56 पासून 53 पासून 53 पासून सुरू झाला होता, जेव्हा अर्जुनाने विचारलं होतं हे कसं लक्षण काय असतात स्थितप्रज्ञेचे. तिथपासून सांगितलं, पहिलं लक्षण सांगितलं होतं, प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येव आत्मनः तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पहिलं लक्षण नाही स्थितप्रज्ञ, स्टॅडफास्ट, ग्राउंडेड, अँकर्ड, सिच्युएटेड कोण आहे? फर्स्ट बिहेवियर, प्रजहाती, काढून मारून टाकलं, नुसतंच उपडलं नाही, ठेचून टाकलं. काय? कामान, कामना, इच्छा मनातल्या. कोणत्या? सर्वान. कुठल्या? मनोगतान, मनात आलेलं, मनात येणाऱ्या सगळ्या इच्छा संपल्या. मग त्याच्या जागी काय? आत्मनी एव आत्मसंतुष्ट, जे जसं आहे जिथे फर्स्ट क्लास आहे, नुसतं ओके आहे नाही, फर्स्ट क्लास आहे, संतुष्ट, समतुष्टी, पूर्ण, सेशिएटेड, फुलफिल, वाहून राहिला मन पूर्णत्वाने. आत्मन्येव आत्मसंतुष्ट, तस्य प्रज्ञा, त्याची खोपडी, त्याचं डोकं, प्रतिष्ठिता, अँकर्ड, ग्राउंडेड. तो थीम बरेचदा आला, सतत आला, ती तिथेच पुन्हा शेवटी रॅपिंग अप. सो एक एक महत्वाचे थीम्स याच्यासाठी पुन्हा 4-5 पावलं मागे घेतले. आय वॉन्ट यू टू सी द ब्युटी ऑफ द गीता, द पॅटर्न. रॅन्डम नुसते फेकून नाही दिले, एक सावरत बसा. देर इज अ वे टू सी दिस, की जिथून जिथून सुरुवात केला, इट्स अ ब्युटिफुल स्ट्रिंग ऑफ ब्राईट बल्ब्स, आणि देन इट रॅप्स अराउंड, कम्प्लीट करतं जे महत्वाचे थीम्स आहेत ते. तर इथे पुन्हा आलं की अशा प्रकारे नैष्कर्म्य निसिद्धी लवकर प्राप्त होते, संन्यास अधिगच्छति म्हणजे पटकन. ते कसं? सिद्धिं प्राप्त तथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेन एव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. 50वा श्लोक. ते कारण असं जर कार्य केलं, अशी जर वृत्ती असली, तर ज्ञान उपजते, ब्रह्म ज्ञान. कभी न छूटे पिंड दुखों से जिसे ब्रह्म का ज्ञान नहीं. किती भक्त असतात पण किती दुःखी असतात, किती पूजा करतात मंदिरात जाऊन का. एवढे आता गणपतीच्या टेकडीवरच्या गणपतीला आला ना व्हॉट्सअपवर, ते जाऊन बघितलं ना, 108 नारायणचे, 108 हार, 108 सोन्याचे, चांदीचे पेढे, जे सगळं. आणि केवढा नंतर 3 दिवसांनी पुन्हा दुःख, काहीतरी अजून किस्सा. अरे भाव में इतनी भक्ति किया, भक्ति करते हम, गणेश के भक्त है, तो मतलब ज्ञान जब तक नहीं आएगा, कभी न छूटे पिंड दुखों से, ये बात समझेगी जब तक नाही. तर म्हणते की या प्रकारे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हं? तुकाराम बुवा म्हणतात ना, कन्फ्युशियसने काय म्हटलं? आय हिअर अँड आय फॉरगेट. हे ऐकलेलं विसरून जाईल, म्हणून मागे गेलो पुन्हा 1.5 महिन्यापूर्वीच. आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर. हाँ ठीक, हाँ बराबर देखा था, ऐसे दिखते थे वो. त्यांचे दात समोर होते, डोळे मोठे होते. अब 40 साल हो गए, लेकिन अब याद आ रहा है. बघितलं होतं म्हणून, ऐकलेलं विसरलो होतं. पण नुसतं लक्षात नाही ठेवायचं, समजून घ्यायचं आहे. आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर, आय डू अँड आय अंडरस्टँड. तुकाराम महाराज केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हा इथे महाराज हे म्हणून राहिले, गोविंद देव इथे म्हणून राहिले की करशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल, अशा प्रकारे जेव्हा करशील तेव्हा ज्ञान त्यात निष्ठा होईल. मग 51, 52, 53 जे श्लोक सांगितले होते की ती जी साधना सांगितली होती. सो ते स्किप करते मी, कारण ते जर झालं आहे ते वाचून घेऊ शकता तुम्ही, 51, 52, 53, किंवा मी पुन्हा व्हॉट्सअपवर तो पोस्ट करू शकतो, मागचं सेशन जिथे असेल ते. त्यात वेळ खूप जाईल.
सुंदर आहे, खूपच आवडता मला तो भाग. त्यातले काही भाग तर खूपच खूपच सुंदर आहे. नुसतं वाचून घेतो मी श्लोक कानावर यावे म्हणून. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघुवाशी यत वाक्काय मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितम् अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममो शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. क्या बात. हे एक एक शब्द प्रत्येक ह्याच्यातले थीम्स होते ब्रॉट टुगेदर गीतेतले. हे शब्द आधी सगळे आलेले आहेत. ध्यान योग, वैराग्य, अम, धृती, हे सगळे सिच्युएट होतात, क्वायट होतात, शांत आपला आपला आसन ग्रहण करतात. एखादा महाराज गणिकम्मा येऊन बसला, सगळे उभे राहिले, बघून राहिले, हे महाराज बसले, हे सगळे महामंत्री, सेनापती, अजून मंत्री कुठले, मुखासदार, सारबदार, जागीरदार, सगळे जण बसून आपल्या आपल्या जागी शांत होऊन बसतात. आणि मग जो सांगेल राजा त्याचं ऐकण्यासाठी तयार. एका कुठे सत्संग मंडपात गुरु आले, आधी खूप नाचणं गाणं भजन सुरू होते, कोणाचं प्रवचन सुरू होतं. पण श्वेत वस्त्र श्वेत आत्मा सद्गुरुदेव जर प्रकट झाले मंच का, शांत सगळे बसून जाते, एवढे सगळे. तसं इथे सांगितलं हे बुद्धी, धृती, शब्द, विषय, हे सगळं शांत होऊन बसून प्रतिष्ठित एकमेव अद्वितीय स्थिती विमुच्य निर्ममो शांत. सगळं सुटून जातं. विमुच्य, मुच्य म्हणजे मुकुंद. सगळं सुटणं, मुक्ती देणं, सगळं सुटून जातं. मोहपाश, निर्मम, माझं काही नाही, बस माझं तू आहेस, माझी तू आहे फक्त, माझा तू आहेस, तुझी मी आहे. बस एकाच स्थिती, तूच, फक्त तू. विमुच्य निर्मम, इतर काही नाही माझं, शरीरही माझं नाही, बस माझा फक्त तू आहेस. विमुच्य निर्मम शांत. त्या शांतीमध्ये, त्या मनस्थितीमध्ये ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूत होते जीवात्मा, परमात्मा. शिवाची लागली समाधी केव्हा? जेव्हा तुटली उपाधी. म्हणजे मी माधवी आहे, मी अशी दिसते, मी इतरांची मावशी आहे, माझं नाव लता आहे, स्मिता आहे, आपण आहे, जितू आहे, कोणी दादा म्हणतं, कोणी बाई म्हणतं, कोणी बाबा म्हणतं, कोणी जितुड्या म्हणतं, कोणी काही म्हणतं, कोणी काही. अं, हे उपाधी आहेत. हे तुटली जोपर्यंत नाही, तोपर्यंत समाधी नाही, शिवप्राप्ती नाही, कैवल्यपद नाही. विमुच्य निर्ममो शांत ब्रह्म भूयाय कल्पते. That imagined state of mind, that desired fortitude, that quietude, कल्पना जिची आजपर्यंत जे शोधत होते सगळे, मासुळे होऊन तडफडून पाहिला, पक्षी होऊन खाली पडून चोचीत भरून पाहिला, हरिण बनून वाघापासून धावून जीव तोडून पळावं लागलं पाहिला, पुरुष बनून पाहिलं, स्त्री बनून पाहिलं, राजा बनून पाहिलं, भीक मागून पाहिला. कुठली तरी पिपासा मनाला तहान लागली होती जन्म जन्मांची. तेरी एक बूंद के प्यासे हम, कानों में जरा कह दे कि आए कौन दिशा से हम. हे जी सुरू होते, ही जी कल्पना होती, ब्रह्म भूयाय कल्पते. एवढा सुंदर हा द्वारिकेचा राणा, किती सुंदर याचे शब्द, कालो उत्तुंग याचं ज्ञान, किती सुंदर प्रकारे आटपून राहिला आपली ही निरूपण भगवद्गीतेचं. इथपर्यंत पोहोचलो होतो. धन्यवाद मावशी, ही सीडी मला दिल्याबद्दल. 53 पर्यंत. पण एकदम 54 मध्ये पडलं असतं तर कळलं नसतं की काय संदर्भ काय होता.
म्हणून अर्ध सत्र यातच गेलं. आज 54वा श्लोक. हा माझा वन ऑफ माय फेवरेट, किती हजार वेळा आतापर्यंत मी उल्लेख केला असेल याचा. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समं सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्. 54, chapter 18, verse 54. तो आपणच प्रश्न विचारतो, उत्तर देऊन तर डोक्यात प्रश्न यायच्या आधी की हे कशासाठी, पण राजा शांती कशासाठी पाहिजे, यांनी काय होईल पुढे सांग ना. हे ज्ञान हे कशासाठी? हे सगळं जे तू सांगतो ते करतो मी. यथेच्छसी तथा कुरु, तू जसं म्हटलं कृष्णाने अर्जुनाला म्हटलं ना, ते त्याला जे पाहिजे ते कर. हे सगळं सांगितलं आता म्हणेल तो की तुला हे सगळं आहे बघ, याच्या व्यतिरिक्त तुला जे वाटते ते कर. तसं मी म्हणतो देवा की मी करतो, तयार आहे. करिष्ये वचनम तव, अर्जुनाने म्हटलं तू जे म्हटलं ते करतो. पण एवढं सांगून देतो काय, यांनी काय होईल? शेवटी काय प्राप्ती होईल? हे मनात प्रश्न याच्या आधी तोच सांगत देतो, काय प्राप्ती होईल? मद भक्तिम ते पराम, माझी पराभक्ती तुला प्राप्त होईल. तेव्हा माझी भक्ती प्राप्त होईल. नुसते नारळ फोडून, नुसते जस्ट उदो बोला, उदो बोला, बाबा याचा घरी ती काय महिमा वर्णन तिचा हो, आरत्या करून करून बनवून आणि शिरवून, ती भक्ती नाही. याच्या नंतर मग तुला माझी पराभक्ती प्राप्ती होईल. तर भक्तीच्या प्राप्तीसाठी हे सगळं. भक्ती झाल्यावर मग पुढच्या श्लोकांमध्ये तर सांगेल भक्ती मिळा, अशी पराभक्ती प्राप्त झाल्यावर कशी अवस्था होते मनाची. या श्लोकाचे हिंदीत अर्थ काय वाचून दाखवतो. फिर वह सच्चिदानंद घन ब्रह्म में एक ही भाव से स्थित प्रसन्न मन वाला योगी न तो किसी के लिए शोक करता है और न किसी की आकांक्षा ही करता है, ऐसा समस्त प्राणियों में समभाव वाला योगी मेरी फिर पराभक्ति को प्राप्त होता है. हा जो विषय आहे, मी म्हटलं ना भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात सुरू झालेले विषय 18व्या अध्यायात बरोबर या बुद्धिमान देवाने गाठ मानली आहे. एकूण एक असा अणू बरोबर मानलेला आहे. आठवत असेल पहिले सुरुवातीला म्हटलं अशोचानन्व शोचास्त्वन प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश नानुशोचन्ति पंडिता. दुसऱ्या अध्यायात सुरुवातीलाच कृष्णाने म्हटलं होतं. पहिला श्लोक नव्हता. पहिला श्लोक कुतकुतस्त्व आकाशमामिदम, म्हणजे कृष्णाने तोंड उघडल्यावर, सुमुख उघडल्यावर काढले उद्गार. पण त्याच्यानंतर तो उपदेश केला की अरे, जे तू मोठं खूप शहाणा बनून खूप हुशारी दाखवून आला आहे, पण ज्यांना खरं समजते ते शोक नाही करत कशाच. गेले असं ना गेले असं कोणासाठी शोक नाही करत. तो विषय निघाला. हे बरेचदा आले होते. न शोचती न कांक्षती पुन्हा आलं तर पण 5व्या अध्यायात. आता इथे तर रॅपर आहे त्याचा. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, हे ज्ञान ज्याच्या प्रोत भरलं, उपजलं जिच्या, ते प्रसन्नतेने छलाछल झाली. जसं काय प्रसन्नतेची मूर्ती उभी आहे समोर. प्रसन्नता म्हणजे काय, ते हिच्याकडे पहा, हे प्रसन्नता. हे 15व्या अध्यायात श्रीकृष्ण स्त्रीच्या गुणांचे सहा नाव सांगतो. त्यात प्रसन्नता नाही आहे, पण ही संधी आहे. मे बी तुमच्यापैकी कोणी 7वा अजून त्याला कंपेल करू शकता की पुढे पुन्हा कधी गीता सांग तर 7 सांगायला लागेल. धृती, क्षमा वगैरे जे मेधा, ते त्यांच्यापैकी प्रसन्नता. पण असं ब्रह्मभूत झालेला प्रसन्न आत्मा मग न शोचती न कांक्षती, कशासाठी दुःखी नाही होत, कशाच्या मागे धावत नाही. जसं कुत्रा एकदम उड्या मारायला लागतो, शेपटी हलवायला लागतो, जीभ बाहेर काढायला लागतो, नाही तर भुंकायला लागतो, हाकलायला लागतो, चिडायला लागतो, उड्या मारायला लागतो. है ना, कुत्र्याचं काय मग्न असतं. एक तर खूप चिडून, है ना, तसं नाही, शांत चित्त.
कुत्र्यासारखं जीवन नाही राहत थोडक्यात. म्हणजे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. मग समम सर्वेषु भूतेषु. सम म्हणजे इवन की एक सारखा. SAME, सेम, सम. सगळ्या स्थितींमध्ये सगळ्या वस्तूंसोबत. सोन्याचा दिला हा की यांना सोन्याचा दिला, आम्हाला चांदीचा दिला, आम्हाला असं दिला, किंवा कोणी कुठलंही असं, कुठली वस्तू असो, कुठली व्यक्ती असो, कोणाला चांदीच्या ताटात जेवायला वाढलं, आम्हाला नाही दिलं. सेम. याने एवढं उंच एवढे भारी कपडे दिले, या रंगाचे दिले, यांना इतकी जरीचे दिली साडी, आम्हाला अशी दिली की. सेम आहे. वस्तू आहे. काय वस्तूमध्ये काय अंतर पाहायचं? व्यक्ती, अरे एवढे इतने बड़े लोग आ गए, असं यांनी तुम उधर बैठो, नाही. सेम. परिस्थिती, केवढे चांगले दिवस पाहिले आपण, कशी गती दुर्गती झाली आता, क्या बापरे कसे दिवस काढले, आता किती चांगलं झालं. नाही. सेम. या देशात असं त्या देशात तसं नाही. सेम. समम सर्वेषु भूतेषु. आपल्यासोबत भूतेषु म्हणजे जे काही आकार असेल, हे ना आपले ब्राह्मण लोक आहे, यांना आपण वेगळं वागणं, हे लोक बुद्ध बुद्ध धर्म स्वीकारला यांनी, यांच्यासोबत नाही. सेम. हे मुसलमान आहे, नाही. सेम. ख्रिश्चन युग, काळे लोक आहे, कल्लू लोक आहे, चिनी लोक आहे, हे भिकारडे आहे, महारडे आहे, मुसड्डे आहे, नाही. सेम. आपण पुरुष आहे, हे स्त्री आहे, हे स्त्री, आपण स्त्री आहे, हे पुरुष आहे, असंही काही नाही. हे आपले मुलं आहे, ते दुसऱ्यांचे आहे, नाही. सेम. समम सर्वेषु. अरे आपण तर कृष्णाचे भक्त आहे, हे शिवभक्त आहे, हे आपण वैष्णव आहे, शैव आहे, नाही राजा. सेम. हे यांचे गुरु असं सांगतात, यांच्या गुरूंचं असं आलं, हे गुरु हे गुरु आले, हे ते नाही, तर गुरुच नाही, निगुरे आहे. आपण श्रेष्ठ आहे, कसे बिचारे, काय दुर्गती यांची, यांच्या जीवनात गुरु नाही. नाही. गुरुचा महागुरु सांगणार. सेम. आपण मांस मटण मच्छी नाही खात, का दारू पितात, कसे कुठे जातात, जुआ खेळतात, नाही. बघली. सेम. मी सांगितलं सुरुवात कशी झाली आजच्या सत्राची. आठवते पहिले सुरुवातीला काय म्हणलं होतं? एक अनेकाला बघू शकतो, अनुभव करू शकतो. वन कॅन सी द मेनी, एक्सपिरियन्स द मेनी. अनेक एकालाही बघू शकतो, अनुभव करू शकतो. मेनी कॅन सी वन अँड एक्सपिरियन्स वन. अनेक अनेकांनाही बघू शकतात, अनुभव करू शकतात. मेनी कॅन सी मेनी अँड एक्सपिरियन्स मेनी. वन कॅन नॉट सी वन और एक्सपिरियन्स वन. एक एकाला नाही बघू शकत, जर खरोखर एकच असेल तर. आणि हा खरोखर एकच आहे. मग म्हणजे अनुभवासाठी मेनी होऊन बसलाय, अनेक झालाय, की माझे स्वतःच कुठपर्यंत एंड आहे पाहायला. अजून एंड नाही झाला, केव्हापासून चालू आहे त्याची लीला. हे गुण आहे, हाही रंग आहे, हाही आकार आहे, असाही आवाज आहे, ही खातो, ही अशी पानं आहे, कुठे कुठे काय काय या, असाही ग्रह आहे, असेही तारे आहे, असेही चंद्रलोक, सूर्यलोक, भूलोक, महारलोक, सत्यलोक, जे काय असेल असेही आकाशगंगा आहेत. असाही किडा आहे, असाही जमिनीत घुसू शकतो, असाही रेंगू शकतो, असाही पोहू शकतो, असाही उडू शकतो, इतक्या दुरून दिसते, इतक्या जवळचं नाही दिसत. सगळं सगळं सुरू आहे, निरनिराळे. त्याच्या प्रकृतीचा विस्तार सुरूच आहे अजून. त्याच्यामुळे समम सर्वेषु भूतेषु, सगळ्यांमध्ये तो एक बघणं. मग काय आता, मद भक्तिम लभते पराम. हायेस्ट गिफ्ट इमॅजिनेबल. याच्यापेक्षा मोठी कल्पना नाही करू शकत आपण आपल्या डोक्याने, की त्या ईश्वराची, त्या एकाची पराभक्ती प्राप्त होणं. पराभक्ती म्हणजे पलीकडची भक्ती. हा हुशार व्यक्ती, हुशार देव आहे, नुसती भक्ती नाही म्हटलं त्यांनी. कारण इकडे अपराभक्ती, हे 7व्या अध्यायात आलेला थीम इथे संपतो. सगळे बरोबर बरोबर आहे. याच्यामध्ये एक पिशवी असते, अमेरिकेत मिळते, मादीने कधी आण लोकांना, एवढीशी पिशवी असते, आणि त्याच्यामध्ये उघडल्यावर एवढी मोठी पिशवी होते. मोठी पिशवी होते, त्याच्यात जे पाहिजे ते सामान नेता येते, आणता येते. सामान घर झाला की ती पूर्ण पिशवी ते छोटीशी पेटीत जाते, अशी ती पिशवीचाच प्रकार. आणि त्याला छोटीशी चेन लावली की ती मग पर्समध्ये ठेवून देतात, आपल्या खिशात ठेवून देतात. ते वेगळे न्यायची गरज नाही.
त्या पिटाऱ्यामध्ये पूर्ण पसारा मावू शकतो. तसा हे पूर्ण एवढा गीतेचा विस्तार आता हे या चॅप्टरमध्ये छोटी पुन्हा झेप लावून म्हणलं की हे घे, हे तुला दिलं, सांगितलं, जे पाहिजे ते कर, दिस इज युअर्स नाव. म्हणे तोही उघडतो, हो हे सगळं करतो मी आता बघ. हम्म. ना? तर ज्याच्यावरती छोटी पिशवी आली त्याच्यावरती मोठी पिशवी आली, पूर्णच्या पूर्ण जेव्हा पाहिजे तेव्हा उघडून घेता येऊ शकतात. तसं इथे पटपट दुसऱ्या अध्यायापासून सुरू झालेलं 18व्या अध्यायापर्यंत, इथे हे 7व्या अध्यायात चौथ्या श्लोकात सुरू झाला होता. ज्ञान विज्ञान युगात हा थीम, अपरये मिदं त्वन्यात, की माझ्या दोन शक्ती, एक परा आणि एक अपरा. भूमिरापो अनलो वायु खम मनो बुद्धिरेव च, अहंकार इति यमे भिन्ना प्रकृति अपरा. हा शब्द तिथे आला होता. परा, ही परा प्रकृती, दूरची कुठली जवळची कुठली, आणि याच्या पलीकडची तो ते सांगते हे याच्या पलीकडची जी आहे. कसे भूमीनी भक्ती केली, भूमी आप अनलो वायू अग्नीने, वेद खूप धूर, खूप त्याच्यामध्ये रचा आहे म्हणून कशा याच्यापैकी जी कशाने भक्ती केली असेल इथल्या मटेरियलनी, इथलंच उचलून इथेच केलेली भक्ती है ना. यज्ञ केलं तर काय, सगळी सामुग्री कुठून आणली, इथेच आणली. जोक सांगितलं तर आम्ही 3-4 वेळा सांगितलं, देवाला म्हटलं, चॅलेंज केलं, अभी हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस बनाए, AI रोबोट चैट जीपीटी सब बना सकता हूँ, आदमी को भी बना सकता है, आ जाओ भगवान. सायंटिस्ट लोक म्हणतात ना, तर स्टीवन हॉकिन्स नावाचा इतक्यातला वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट होऊन गेला. खूप सायंटिस्ट कम्युनिटी मानते त्याला. शेवटचा त्याचा निष्कर्ष त्यांनी सांगितला, खूप वाईट अवस्थेत अंत झाला त्याचा, बिचाराचा. शेवटमुळे मी पूर्ण निष्कर्ष काढला, पूर्ण विचार केला देवाबद्दल, आणि हे माझं फायनल कन्क्लुजन आहे. काय सगळेजण छाती धरून श्वास धरून, काय देव नाही आहे, बस माझा देव वगैरे काही नाही. त्याचा असे अनेक सायंटिस्ट, आणि असाच आईन्स्टाईन तसाच तितक्याच श्रेणीचा, उच्च कोटीचा, आधी 100-150 वर्षापूर्वी होऊन गेलेला. त्यांनी ते सांगा शेवटी की म्हणजे शेवटी सांगितलं की मी देवाबद्दल माझा शेवटचा हा निष्कर्ष आहे. काय त्यामुळे देव सोडून दुसरं काहीच नाही. All my life, all I have been trying to do is understand how God thinks. Is that? तर हे असे जे स्टीव्हन हॉकिन्स सारखे अनेक सायंटिस्ट देवाला म्हणाले की अच्छा आम्ही आता बनवतो देव, रोबोट बनवला, चलो तुम आओ महाराज बैठो, आणि हम भी बैठते और अपन भगवान आदमी बनाते, दोनों माणूस बनवते. आलं देवाला हसणार, ठीक आहे चलो बनव. तो मैंने जी बायबलमध्ये म्हटलं आहे की मिट्टी से बनाया है, मातीपासून बनवला आहे. गणपतीला मातीपासून बनवला होता, पार्वतीने संकेत आहे, हे सगळी माती आहे, इथे जी आहे ती मातीतच. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. मूठभर राख करून उडून जाईल जितू दादा. तर त्या मातीत आम्ही पण तुम्हाला बनवून दाखवतो. सिलिकॉन व्हॅली, सिलिकॉन काय असतं, मातीत रेतीत जे असतं मटेरियल आहे ते सिलिकॉन नावाचं जे एलिमेंट आहे ते लिटरली अक्षरशः. तर माती आणतात घमेलभर, आणि त्याच्यासमोर एक ठेवतात देवासमोर टेबलवर, आणि आपल्यासमोर एक टेबल ठेवतात, चलो तुम भी बनाओ हम भी बनाते हैं. ते ओके, देव पुन्हा हसतो. तर 1 मिनिट, एक सेकंड, वन प्रॉब्लम. आणि तो काय, यू ब्रिंग योर ओन डर्ट, तुम अपनी मिट्टी लाओ, ये मिट्टी तो मैंने बनाई है. खेल खत्म, ये तो मेरी मिट्टी है, स्क्रैच से बनाते थे, मिट्टी भी अपनी लाओ. तर असा हा तर्क ते 7व्या अध्यायाच्या उल्लेखाने सांगत होतं की इथे पराभक्ती का म्हटलं, एक तर अपरा म्हटली 7व्या अध्यायात, आणि परा सांगितली, आणि इथे पराचं महत्व काय, की आतापर्यंत जी भक्ती केली ते मंजिरे पितळीचे बनवले, ते पितळ कुठून आला, नारळ फोडलं तर गणपतीला व्हायला तर नारळ कुठून आला,
गणपती कुठून आला? स्वयंभू आहे, टेकडीवरचा आहे, दगड आहे. शेंदूर व्हायला शेंदूर कुठून आला? तेल व्हायला तेल फळ ते बियातून काढलं, बी कुठून आली? झाड झाड कुठून आलं? मातीतून माती कुठून आली? हे सगळं इथलं ना. भूमी आप अनलो वायू खम मनो बुद्धी रेवच. हे आपल्या मनात जसं आलं तशी पूजा केली. त्या बुद्धीने तर्क केला नाही, त्याला असा गोड आवडेल, मोदक आवडेल, याच्यात हे टाकून है ना. गणपतींनी रेसिपी सांगितली का की अशी बनवा तशी बनवा, चांगला आहे. पण ही पराभक्ती नाही, अपरा. हं? तर खम मनो बुद्धी अहंकार इति यमे, आठवा सांगितलं. आणि आपल्या अहंकाराने आम्ही मोठे सोन्याचे, सगळे सोन्याचा गणपती बसवला. सोनं पूर्ण घर आम्ही एक घर गणपतीच्या नावाने केलं. आम्ही नुसतं देवारा नाही ठेवत. त्यात अहंकार आला. यांचा गणपती किती सोन्या, आमचा असा नाही इतका मोठा आहे, इधर का गणपती तिथे, उधर का गणपती तिथे. केलं, खूप मेहनत केली, खरंच केला, खूप वर्गणी दिली, खूप वर्गणी दिली. पण हे सगळी तरी इथलंच आहे ना सगळं. तर ती भक्ती भिन्न प्रकृती राष्टधा, हे 8 प्रकारची जे आहे पंचमहाभूत, भूमी, आप म्हणजे जल, हं, अनल म्हणजे अग्नी, वायू माहितच आहे, खम म्हणजे आकाश, स्पेस, आणि मन, बुद्धी, अहंकार, हे 8 नी जी केलेली भक्ती ती चांगली आहे ना. लहान मुलगा धरून चालतं ते काही वाईट नाही आहे. धरून चालायला शिकेल, त्याच्यानंतर न धरून चालायला शिकेल. पण जीवनभर धरूनच चालायची गती नाही राहायची आहे. मोठं होऊन स्वतः चालायचं, दुसऱ्यांना चालायचं, धावच निघून जाणार. तर आपणहून चालायला लागशील, तेच ही पराभक्तीची आहे. हं? आत्म्याने आत्म्याचं मिलन होईल. तर जीव ब्रह्म ऐक्य, शंकराचार्य ज्याला म्हणतात स्थितीला, समम सर्वेषु भूतेषु, हे झाल्यानंतर मद भक्तिम लभते परा, माझ्या पराभक्तीला प्राप्त होशील. अजून एक श्लोक करू आज, 55वा. तर मग त्यांनी काय होईल प्रभू? भक्ती मग ते कशासोबत खायचं? त्याचे का लोणचं घालू त्या पराभक्तीचं? की काय किती दिवस टिकेल? कसं काय अंगात घालायचं, करायचं काय त्याचं? ते सांगतो ना. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः, ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. उस पराभक्ति के द्वारा वह मुझ परमात्मा को, मैं जो हूँ, जितना हूँ, उतना वैसा का वैसा तत्व से जान लेता है। उस भक्ति से मुझको तत्व से जानकर तत्काल मुझ में प्रविष्ट भी हो जाता है। दैट इज द ओनली वे. ते एकमेव अद्वितीय साधन आहे, ज्याने पूर्णच्या पूर्ण ईश्वर समजू शकतो आणि त्यात प्रवेश होऊ शकतो, म्हणजे त्यात एक होऊ शकतो. हे जीवात्म्याची म्हणजे तुमची आणि माझी सुरुवात कुठून झाली होती? एको अहम बहुश्याम पासून. वन कॅनॉट सी वन, वन वॉन्ट्स टू सी वन, वन वॉन्ट्स टू एक्सपीरियंस वन. Therefore, one had to become many. And the man, M-A-N, entered into and became the many, M-A-N-Y. म्हणून wherever, जिथे कुठे पाहिलं, anyone that I see, that one is in anyone. Everyone that I see, that one is in everyone. The man is in the many. God is everything. माझे गीतायोगचा संपूर्ण सार आहे, माझ्या जीवनाचा पूर्ण सार आहे. पूर्ण माझा शेवटचा निष्कर्ष आईन्स्टाईननी त्याला सांगितलं, स्टीव्हन हॉकिंगनी त्याचा सांगितलं. हा माझा सांगतो मी एवढ्या सोप्या शब्दामध्ये. एवढ्यापेक्षा माझ्यासाठी मोठा मंत्र नाही. God is everything and everything is God. End of story. The beginning of story, God is everything. Everything is God at the end of story. Completely wrapped. Full truth. याच्यापेक्षा मोठं सत्य, मोठं ज्ञान, मोठं अजून काही रिअलायझेशन, साक्षात्कार नाही. तर याची जर शेवटी तर म्हणते की अश या मार्गाने, या आधाराने
फायनली यू विल अंडरस्टँड मी, विच इज व्हॉट आय वॉज ट्राइंग टू डू. आय म्हणजे गॉड या रूपात, हा जो आत्ता बोलून राहिलाय है ना, जो बोलून राहिलाय त्या रूपाने पूर्ण प्रत्यक्ष परमेश्वर स्वतःला समजण्याचा प्रयत्न करतोय. जे ऐकून राहिले आहे त्या रूपाने हळूहळू प्रत्यक्ष पूर्ण तो परमेश्वर त्या रूपाने परमेश्वर ऐकतोय आणि पूर्णपणे स्वतःला समजून, ओके, दॅट मेक्स सेन्स, आय सी. म्हणून ते हार्ट इमोजी, म्हणून ती शांती, म्हणून ते सांत्वना, म्हणून तो दिलासा मिळतोय, म्हणून ते कुठेतरी काहीतरी पोहोचतंय असं वाटतंय, काहीतरी प्रगती होते असं वाटते आहे. याच्यात लाडू पेढे तर काही नाही मिळत आहे, पैसे नाही मिळत आहे, काही औषध पाणी नाही मिळत आहे, काहीच नाही मिळत आहे, वस्तू नाही मिळत आहे, कोणी तुमची प्रशंसा नाही करत आहे, म्हणून तुम्हाला बक्षीस नाही देत आहे, शाबासकी नाही देत आहे, फुलांचा हार नाही घालत आहे. आनंद कसा होतोय? मिळत तर काहीच नाही, वेळ वाया जातोय ना. एवढे महत्वाचे जीवन मनुष्य देह उरलेले श्वास वाया जाऊन राहिला नाही हे ऐकून. मिळत तर काहीच नाही आहे. नाही राजा, बाहेरचं हे जे अष्टधा प्रकृतीतलं नाही मिळतं, बरोबर आहे. वस्तू वगैरे नाही मिळत, भूमी आप अनलो वायू खम मनो बुद्धी रे अहंकारही नाही माझं पोषण होत आहे, आठही नाही. आणि ना कुठेतरी आत्मरती होते आहे, याच्या पलीकडचे जे आहे अपरयेमिदं तु अन्यात् प्रकृती विद्धि मे पराम. याच्या पलीकडच्या 7व्या अध्यायातला श्लोक आहे. याच्या पलीकडचे, 8च्या पलीकडचे जे आहे परा, जीवभूत महाबाहो ययेदम धारयते जगत. तो माझा जीव आहे, माझं स्वरूप आहे, ज्यांनी हे सगळं धारण करून ठेवलं आहे. त्या जीवात्म्याला मन आहे, त्या जीवात्म्याची बुद्धी आहे, त्या प्रज्ञात्म्यात अहंकार आहे, त्या जीवात्म्यामुळे हे सगळं आहे. तो माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण तो मीच आहे. माझाच प्रचार प्रसार झालेला जो आहे तो, इट्स माय ओन प्रोजेक्शन, इट्स माय ओन रिफ्लेक्शन that is trying to understand me. Every dream character, माझे स्वप्नातले प्रत्येक स्वप्नपात्र तडफडून राहिलं आहे. जेव्हा ते सत्यापर्यंत पोहोचतील, माझ्यापर्यंत पोहोचतील, स्वप्नदृष्ट्याचा अनुभव होईल, तेव्हा लक्षात येईल की हे काही खरं नव्हतं, खोटं होतं. खरा तर फक्त आहे आणि मी तो एकच आहे. तर ही प्राप्ती जी होती ती भक्त्या माम अभिजानाति यावान यश्च अस्मि तत्वतः, अशा भक्तीनीच मी जितका आहे जसा आहे नीट कळेल. ततो माम तत्वतो, आणि मग ते झाल्यावर विशते तदनंतरम, तोड मी एकूण जाईल पुन्हा. द मेनी विल बिकम वन, मेनी पैकी एक पुन्हा माझ्यापर्यंत येऊन जाईल. एंटर्ड, युनाइटेड, मिलन, योग शब्द म्हटलाय त्याला. पुन्हा मिलन झालं, ही प्राप्ती होईल. त्याच्यासाठी जिथे जसं ठेवलं आहे तिथे मन शांत ठेवून विचार करून कर. से आज ते थांबवू शकतो किंवा करू शकतो, जशी जशी तुमची इच्छा असली, किंवा मग प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. मे बी खूप जास्ती झालं असेल आज, आपण पुष्कळ 2-4 पावलं मागे घेतले होते. सो वी लेट्स स्टॉप हिअर. 54 आणि 55 झाले आत, आणि आज आणि त्याच्या आधीचे 5-6 श्लोकांची भूमिका झाली. सो मे बी एक काम करू, फक्त शेवटचं आपण पहिले करायचं तसं की 1-2 श्लोक म्हणू आपण संस्कृतचे आणि मग संपव, है ना. तर मी 54वा श्लोक म्हणतो, थोडा थोडा संधी विग्रह करून, असं तुम्ही म्हणा. ब्रह्मभूता प्रसन्न आत्मा, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचति न कांक्षति, न शोचति न कांक्षति. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति, समः सर्वेषु भूतेषु, समः सर्वेषु भूतेषु मद भक्तिं लभते
पराम मद्भक्तिं लभते पराम समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. आणि 55वा आजचा शेवटचा, थोडं थोडं करून म्हणून. भक्त्या माम अभिजानाति. भक्त्या माम अभिजानाति यावान यह च अस्मि. यावान्यश्चास्मि तत्वतः. यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते. विशते म्हणजे प्रवेश करणं, एंटरिंग. जसे नदी समुद्राला मिळते ना, कधी बघितलं असेल तर. सुंदर प्रसंग. नदी जेव्हा समुद्रात एक होते, ती काय करते? प्रवेश करते समुद्रात. मग नदी राहते का ती? नाही. थोडस समोर गेल्यावर कोणी सांगू शकते का नदी कोणती, समुद्र कोणता? नाही. आली कुठून? जलापासून बनली आहे. सुरुवात, उगम कुठे झाला नदीचा? आणि जिथून थोडस वर निघायला लागलं, गंगोत्री यमुनोत्री, तिथून मग पुढे धबधबा झाला, नदी झाली मोठी. ते पाणी कुठून आलं? ते पाणी आधीच होतं, पहाडात आधीच होतं. पहाडात कुठून आलं? आणि वर्ष जन्म युग युग ते पडत राहते वरून. ते जमा होत राहते, ते होल्ड करून ठेवते पृथ्वी वॉटर टेबलमध्ये. मोठमोठाल्या पोकळ्या असतात पृथ्वीमध्ये, कॅव्हिटीज असतात, एम्प्टी, रिकामे, मोठमोठे, म्हणजे मोठे असे गावाच्या गाव मातील असे पोकळ्या पृथ्वीच्या पोटात. आपल्या पोटात पाणी आहे, आपल्या शरीरात पाणी आहे सगळे. पृथ्वीच्या पोटात पाणी आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. तर ते पाणी कुठून आलं? पाऊस पडतो ना रे एवढा. पाऊस कुठून आला? ते ढगं आणतात, ढगांनी जमा होतात, ते पडते. खूप जास्ती झालं, वजन पेललं नाही गेलं तर धडकन एकमेकावर आदळून फुटतात आणि पडतात. ते ढग कुठून आले? ते वाहत वाहत आले वाऱ्याने. कुठून? ते समुद्राकडून येतात. त्याच्यात कुठून पाणी आलं? अरे ते बाष्पीभूत होते पाणी, इव्हॅपोरेट होते. कसं ते सूर्यप्रकाशाने गरम पाणी होते, वर उठते. गरम जे काय होते ते वर उठते, हे म्हणतो. जे काही गरम झालं, ऍक्टिवेट झालं, ते वर उठते. जी कुठली वस्तू गरम झाली ती वर उठते. तर पाणी गरम झालं तर पाणी वर उठते. कुठून? समुद्रातून. समुद्र कुठे आहे? अरे एवढा मोठा महासागर, म्हणजे सगळं पाणी तिथून येतं का? हो, नीट नीट विचार केला, सगळं पाणी तिथून येते. अच्छा, मग ही नदी कुठे चालली आहे? एक झाली, वापस मिळाली त्याला. कंप्लीट झाले सायकल. ते विषते तदनंतरम. हा निघालेला किती टक्के टक्के टोणपे खाल्ले माझं मला माहिती या जीवनातले. तुमचं तुम्हाला माहित. पण आपल्याला याच जीवनातलं माहिती आहे फक्त. त्याला माहिती आहे. हे भगवद्गीतेत तो म्हणतो, तू विसरला राजा, मला सगळ्यांचं आठवत आहे, मला माहिती आहे. आज आठवत असेल, तिसऱ्या चौथ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात सांगतो. तसं इतके करून करून शेवटी त्याच्यापासून निघालेली त्याच्या जलाची बूंद आता त्याच्यापर्यंत परत याची वेळ आली. विशते तत् अनंतरम. मग बस, परम फर्स्ट क्लास आत दडून जाते त्याच्या पोटात, त्याच्या कुशीत, जीवात. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. जय श्री कृष्ण.